एकच काम सातत्याने केलं की कामातील उत्कृष्टता वाढते आणि त्या कामामध्ये आपण स्किल प्राप्त करून ते काम आपण एक ब्रँडेडमय करू शकतो। यश, कीर्ती, मान, सन्मान ते एकाच कामामुळे आपण मिळवू शकतो। म्हणून कोणत्याही कामात सातत्य महत्त्वाचं आहे। दररोज न चुकता एक ना एक दिवस तुम्ही तेच काम करत राहिला, त्याचा ब्रँड तुम्ही बनल्याशिवाय नात नाही। दररोज हा जादूमय शब्द आहे आणि याचा जर वापर आपण केला तर खऱ्या अर्थानं सगळेच बदलेल। एक कथा या निमित्तानं आपण पाहूया की सातत्य जर असेल तर किती आमूलाग्र बदल आपल्या जीवनामध्ये घडून येतो। एक म्हाताराची गोष्ट तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल, पण म्हातारा म्हणण्यापेक्षा एक वडील होते। त्यांची मुलगी, लाडकी मुलगी लग्न झाल्यानंतर ती सासरी जाते। मग त्यांचं जे सासर आहे, त्या मुलीचं जे सासर आहे ते डोंगराच्या पलीकडल्या साईडला असतं आणि हे जे तिचे वडील आहेत ते डोंगराच्या दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी असतात। त्यांना असं वाटायचं की आपली मुलगी सुखरूप असेल का, आपली मुलगी सुखात असेल का, यासाठी ते दररोज पाहण्याचा प्रयत्न करायचा। पण मध्ये डोंगर असल्यामुळं त्यांना काय दिसत नव्हतं। म्हणून त्यांनी असं ठरवलं की आपण या डोंगराची काय नाही दररोज थोडीशी माती आपण काढूया। म्हणून दररोज 5 पाट्या माती ते काढायचे। असं सलग ते बरेच दिवस म्हणजे जवळजवळ 12 वर्ष न चुकता ते 5 पाट्या माती काढायचे आणि टाकायचे। 12 वर्षानंतर त्यांना डोंगर पूर्ण असा जमीनदोस्त करतात, म्हणजे ते सगळी माती काढून टाकतात आणि त्यावेळेस त्यांना त्यांच्या मुलीचं काय दिसतं, घर दिसतं। आणि तिकडून त्यांची मुलगी आपल्या वडिलांना हात वर करून सांगते की मी कशी आहे, सुखात आहे, तुम्ही काय काळजी करू नका। खरं म्हणजे ही कथा खरी आहे का खोटी आहे हे मला माहीत नाही, पण यातून आपण काय घेतलं पाहिजे तर दररोज थोडं थोडं का होईना, जितकं शक्य आहे अगदी थोडं थोडं जरी काम आपण केलं तर त्याचा रिझल्ट किती मोठा होतो यातून आपल्याला पाहायला मिळतं। लेखकाने जर दररोज 2च पाने लिहायची ठरवली तर 600 पानं वर्षामध्ये 65 दिवस जर आपण सोडून दिले विश्रांतीचे तर ती 600 पानाची कादंबरी एका वर्षामध्ये होते। जर विद्यार्थ्यांनी ठरवलं की आजचा अभ्यास थोडासा करायचा तर त्याच्या आयुष्यामध्ये निश्चितच आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून दररोज या शब्दाचा, जादूमय शब्दाचा आपण वापर केला आणि जो करेल तो निश्चितच यशापर्यंत जाईल आणि कधी आपल्या हातून डोंगरा एवढं कार्य घडलंय हे आपल्याला कळणारच नाही आणि आपल्यावर विश्वास बसणार नाही की हे कार्य मीच केलं आहे, खरोखर हे कार्य माझ्याच हातून झालं आहे। म्हणून यासाठी खऱ्या अर्थानं महत्त्वाचं काय असेल तर एक स्टेप म्हणजे त्या कामाविषयीचं दररोज तुमचे असणारी जी बांधिलकी आहे ती दररोज स्टेप बाय स्टेप ते काम करत चला। एक दिवस तुम्ही निश्चितच त्या कामातील खऱ्या अर्थानं यशस्वी विजेता बनल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही ते बनावं, अशक्य वाटणारे ध्येय शक्य व्हावी आणि तुमचं जीवन यशस्वी व्हावे यासाठी मी ध्रुवान्वी या चॅनलद्वारे तुम्हाला शुभेच्छा देतो। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांकडे शेअर करून पुन्हा एकदा एखाद्याचे जीवन आनंदमय करण्यासाठी त्याला प्रेरित करा। पुनश्च एकदा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला, याच्यामध्ये काही त्रुटी वाटली असेल तर नक्की कमेंट करून कळवा। थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ।